मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या कार्यस्थळी कार्यरत असतो तिथे आपल्याला हवं तसं वातावरण मिळत नाही. अर्थातच जिथेही आपण काम करतोय तिथे आपल्याला सुखासुखी काम करता यावं, आपल्याला कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ नये, कोणत्याही यातना आपल्याला सोसाव्या लागू नयेत, असा आपला प्रयत्न असतोच. पण तरी काही वेळेस इतर लोकांकडनं आपल्याला हा त्रास होऊ शकतो, ज्याला आपण बुलिंग असं म्हणतो इंग्रजीत. बुलिंगचा अर्थ काय? अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर एक प्रकारची दादागिरी, गुंडगिरी किंवा छळवणूक. आता ही छळवणूक शारीरिक देखील असू शकते, मानसिक देखील असू शकते किंवा दोन्ही पद्धतीने असू शकते. तर नक्की छळवणूक केल्यामुळे होतं काय, की आपलं मानसिक खच्चीकरण होतं. आपल्याला काम करावंसं वाटत नाही, कारण कोणीतरी आपल्याशी गैरवर्तन करत असतं, आपल्याला घालून पाळून बोलत असतं किंवा कधी-कधी त्याचं स्वरूप हे थोडं शारीरिक देखील असू शकतं, की एखादा व्यक्ती आपल्यावर चुकीच्या पद्धतीने आपल्यावर हात उगारतोय किंवा आपल्याला बोट दाखवतोय किंवा त्याचं वर्तन एकंदर योग्य नसतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे असं जाणवतं की या ठिकाणी काम करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. तर अशी जी छळवणूक असते ती अत्यंत चुकीची आहे. एकंदर पाहायला गेलं तर कोणत्याही कंपनीसाठी एक प्रकारचा हा अभिशाप आहे. पण तरी देखील काही ठिकाणी असं घडतं आणि जर असं तुमच्या सोबत नेमकं घडत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायला हवं आणि त्यातनं तुम्हाला स्वतःला कसं सावरता येईल, आजचा आपला तोच विषय. तर सर्वप्रथम जर छळवणूक होत असेल, तर त्याची जाणीव आपल्याला होणं अत्यंत महत्वाचं आहे, की आपल्यासोबत जे चाललेलं आहे, हे खरंच योग्य नाहीये. बऱ्याचदा आपण फक्त सहन करतो आणि आपल्याला असं वाटतं, की काही काळानंतर सगळं व्यवस्थित होईल, पण तसं होत नाही. दिवसेंदिवस गोष्टी अजून बिघडत जातात. तर जर तुमच्यासोबत असं काही जरी घडत असेल, तर तशा वेळेस तुम्ही कोणतं पाऊल उचललं पाहिजे, नक्की काय करायला हवं, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वप्रथम तुम्ही ज्या कंपनीत कार्यरत आहात, त्या कंपनीची पॉलिसी याचा अर्थ त्या कंपनीचे जे नियम आहेत, अशा छळवणूक संबंधी, तर ते जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्याला माहितीच नसतं, की आपल्या कंपनीचे नेमके नियम काय आहेत, की जर छळवणूक होत असेल तर त्याची व्याख्या काय मांडली गेली आहे. कारण आपल्याला कधी-कधी एखादी गोष्ट अतिरेक वाटू शकते, पण कदाचित त्या कंपनीची संस्कृतीच अशी असेल, जिथे लोक एकमेकांशी असं बोलतात आणि म्हणून आपल्याला तिथे जरा वेगळं वाटतं, वावगं वाटतं. त्यामुळे कंपनीची व्याख्या काय? छळवणूक या शब्दाचा अर्थ कंपनीच्या नियमावलीमध्ये काय दिला गेलेला आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर खरंच आपल्यासोबत छळवणूक होत असेल, तर त्याच्यावर आपण कोणते पाऊल उचलले पाहिजेत? समोरच्या व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते? याचा देखील लवलेश आपल्याला हवाच. नंतर दुसरं पाऊल जे महत्वाचं आहे, की आपल्यासोबत जर छळवणूक होत असेल, तर प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट याची नोंद करणं हे अत्यंत महत्वाचं. आता ही नोंद का करावी? की पुढे जाऊन समजा आपल्याला तक्रार नोंदवावी लागलीच. आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये आणि आता आपल्याला तक्रार नोंदवल्याशिवाय दुसराही काहीच मार्ग नाहीये. तर अशा वेळेस आपण फक्त वरवरचं बोलून चालणार नाही, की माझ्यासोबत चुकीचं होतंय. नक्की काय घडतंय? कधी घडलंय? कोणाकडनं असं घडलंय? याची नोंद जर आपण केली वेळोवेळी, तर मग ज्या वेळेस आपल्याला असं जाणवतं, सर्व गोष्टी आपण पुराव्यासकट समोरच्याला सांगू शकतो. त्यामुळे प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीची नोंद करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला अजूनही स्पष्ट होत नसेल, की आपल्यासोबत जी वागणूक चालली आहे, ती खरंच वाईट आहे आणि याच्यावर आपण काहीतरी पाऊल उचलायला हवं, तर मग इतरांची मदतही तुम्ही घेऊ शकता. आपल्यासोबत जी काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्यात जर काही विश्वासू मंडळी तुमची असतील, त्यांच्यासमोर स्वतःची समस्या मांडा आणि त्यांना विचारा, की आपण नक्की काय करायला हवं? कारण मला सगळ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. मला तुमच्या कडनं थोडंसं जाणून घ्यायचंय. तुमच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे. तर त्यामुळे माझी मदत कराल का? मला सांगाल का, की नक्की मी काय करायला हवं? हे जर आपण केलं, तर देखील आपल्याला त्याच्यातनं मार्ग दिसू शकतो. बऱ्याचदा आपले वरिष्ठ जे असतात, ते आपल्याला मार्ग सुचवू शकतात आणि त्यातनं देखील आपण या प्रसंगातनं बाहेर पडू शकतो. चौथी महत्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला हा त्रास होत आहे, त्या व्यक्तीला स्पष्ट सांगणं, की मला तुमच्या बोलण्याचा, तुमच्या वागणुकीचा त्रास होत आहे. हे स्पष्ट सांगणं महत्वाचं. आता हे का महत्वाचं? कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की जो त्रास आपल्याला होतो आहे, याची जाणीव समोरच्याला आहे. किंबहुना समोरच्याला ते माहिती आहे. पण कदाचित काही वेळेस असं होत नाही. समोरच्याला वाटत असेल, की मी जर खेळत-खेळत, मस्करीत काहीतरी बोलतो, मग तुम्हाला वाईट वाटण्याचं कारणच काय? पण त्याला ह्याची जाणीव नसते,
की माझी मस्करी ही समोरच्याला दुखावते आहे, त्याला कुठेतरी त्याचं दडपण जाणवत आहे आणि म्हणून हे रोखलं पाहिजे याची जाणीवच नसते आणि म्हणून दिवसेंदिवस ते वर्तन वाढत जातं. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या समोरच्या व्यक्तीला ह्याच्याबद्दल सांगणं की बाबा रे तुझं हे वागणं बरोबर नव्हे, हे अयोग्य आहे, किंबहुना मला हे चालणार नाही आणि हे मी चालवून घेणार नाही, हे स्पष्टपणे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला एकटं जाऊन बोलण्यात भीती वाटत असेल तर तुमच्या सोबत कोणत्या तरी साथीदाराला घ्या आणि मग जाऊन तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता, संवाद साधू शकता. तर हे बोलणं अत्यंत महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं केल्यानंतर देखील जर परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल घडत नसेल तर मग काय करायचं? मग अशा वेळेस आपल्याकडे एकच पर्याय होतो आणि ती म्हणजे रीतसर तक्रार नोंदवणे. आता रीतसर तक्रार नोंदवणे म्हणजे काय? प्रत्येक कार्यस्थळी किंवा प्रत्येक कंपनीमध्ये एक विभाग असं असतं जिथे अशा तक्रारींसाठी एक जागा असते, तिथे एक सोय करून दिलेली असते आपल्याला, की आपल्याला जर कुठे गैरवर्तन दिसून आलं तर त्याची तक्रार आपण नोंदवू शकतो, त्याच्याबद्दल माहिती पुरवू शकतो. मग तुमच्या कंपनीत कदाचित HR डिपार्टमेंट असेल किंवा तुमच्या कंपनीत दुसरा एखादा विभाग असेल जिथे ही तक्रार तुम्ही नोंदवू शकता, तर त्याचा तुम्ही योग्यरीतीने वापर करू शकता जेणेकरून या प्रसंगाला तुम्हाला आळा घालता येईल. पण फक्त मुकाट्याने सहन करणं हे मात्र योग्य ठरणार नाही, कारण काळांतराने त्याचा त्रास वाढत जाईल आणि कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटायला लागेल की आपण इथे कामच करू शकत नाही. त्यामुळे स्वतःवर हा अन्याय होऊ देऊ नका आणि त्यातनं पळवाटा शोधण्यापेक्षा त्यातनं योग्य मार्ग शोधायला शिका. कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत? सहज 4-5 गोष्टी आपल्याला करता येतील. सर्वप्रथम आपल्या कंपनीची जी नियमावली आहे या छळवणुकीबद्दल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टींची नोंद करायला शिका जिथे तुमच्याबरोबर गैरवर्तन होत आहे. तिसरी गोष्ट, इतरांची मदत घ्या. इतरांचा सल्ला देखील कधी कधी उपयुक्त ठरू शकतो. चौथी महत्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होत आहे थेट त्या व्यक्तीशी संवाद साधा. आणि पाचवी गोष्ट, जर कोणताही मार्ग तुम्हाला उत्तर देत नसेल तर मात्र रीतसर तक्रार नोंदवा. मित्रांनो, प्रत्येकाला हा अधिकार आहे की आपण जिथे काम करत आहोत तिथे आपल्याला मोकळा श्वास घेता यावा, आपल्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण असू नये. त्यामुळे स्वतःचं मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नका आणि अशा गोष्टींना सहन करत बसू नका. योग्य वेळेस त्याच्यावर आळा घालण्यासाठी तुम्हाला तुमचा आवाज उचलावा लागेल आणि जर योग्य पाऊल तुम्ही योग्य वेळेस उचललं तर अशा गोष्टी तुमच्या बरोबर पुढे घडणार नाहीत. आशा करतो की तुमच्याकडेही काही युक्ती असतील, काही मार्ग असतील ज्याच्यामुळे इतरांना फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला अशा कुठल्याही गोष्टी माहिती असतील ज्याच्यामुळे फायदा होऊ शकेल इतरांचा, तर नक्कीच तुमचं मनोगत व्यक्त करा. मला तुमचं ऐकायला नक्कीच आवडेल. माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुन्हा लवकर भेटूया एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धन्यवाद.